नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक वा बेहरे लिखित कादंबरी उत्तरांड. प्रकरण पहिले. खरं म्हणजे माझ्या कहाणीपासून कुणालाच काही शिकण्यासारखं नाही, कारण ज्याचा त्याचा रस्ता तसा वेगळाच असतो. ठरवूनही काय करता येत नाही. हे लिहिण्यामागचं प्रयोजन कोणाची सहानुभूती मिळावी हे निश्चितच नाही, कारण माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दल कधीकधी मलाच घृणा वाटते. माणसाला आयुष्य एकदाच जगता येतं, त्यामुळे पुन्हा जन्म आला तर काय या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे वेडेपणाचंच आहे. माझ्या हातात नसलं तरी देवाला मी एवढं मागणं मागेन की या जन्मी दिलंस तेवढं रूप माझ्या वाटेला पुढे कधीही देऊ नकोस. मला कुत्र्या मांजराचा जन्म दे, पण स्त्रीचा जन्म देऊ नकोस, कारण स्त्रीचा जन्म आणि त्यातही रूपसंपन्न स्त्रीचा जन्म म्हणजे धोक्याची वळणं. संस्कार चांगले असले, परिसर चांगला असला तर ती धोक्याची वळणं पार करता येतात. एरवी स्त्रीच्या रूपासारखा तिचा वैरी नाही. त्यातून दरिद्री घरात तिचा जन्म झाला म्हणजे तर तिचं आयुष्य आणखीनच कठीण होतं. आता ही गोष्ट खरी आहे की सगळ्याच रूपसंपन्न स्त्रिया माझ्यासारखं प्रवाहपतीत जीनं जगायला लागल्या तरी त्यांना कोणीतरी सावरते आहे आणि मोहाचा आणि हव्यासाचा क्षण टाळला जातो. एखाद्या डोंगरावरून कोसळलेल्या दगडाला मध्येच थांबता येत नाही, त्याला गर्तेतच कोसळून जावं लागतं. अशी गर्ता की जिथून मग परत उठता येत नाही. माझं जवळपास तसंच झालं. मला कुणाची सहानुभूती नको आहे. जे माझ्या वाट्याला आलं ते मी पुरेपूर उपभोगलं. सुख आणि दुःख दोन्हीही भोगण्या वाचून मला गत्यंतरच नाही. माझ्या आयुष्याचा ताळेबंद मांडण्यामुळं मी हातचे किती चुकीचे धरले एवढंच मला कळणार आहे. यापेक्षा याचा काही लाभ नाही. सारा काही घोटाळा होतो तो ह्या हातचे धरल्यामुळेच. मला वाटलं होतं की इतरांच्यापेक्षा मला एक वेगळंच रूप लाभलेलं आहे. या रूपावर मी कुणालाही नमवीन आणि हवं ते मिळवीन, पण माझं गणित चुकीचं होतं. हवं ते मिळवणं आणि जिंकणं या फसव्या नादात मी सर्व काही हरवून बसले आहे. खरं म्हणजे सारं आता संपलेलं आहे, परंतु मरणाला सामोरं जाण्याची हिंमत माझ्यात नाही. म्हणून जे सुख ओरबडता येईल ते ओरबडून घेऊन मला उरलेला काळ कंठलाच पाहिजे. एकेकाळी माझा उल्लेख लावण्यखनी, सौंदर्य सम्राज्ञी असा केला जात असे, आणि तसा वृत्तपत्रांतून उल्लेख आला की माझ्या अंगावर मुठभर मास चढे. भोवताली वावरणाऱ्या माणसांनी कौतुकाने आणि लालसेने माझ्याकडे पाहिलं म्हणजे अभिमानानं माझी मान ताठ होत असे. त्यापैकी कोणालाही मी गुलाम बनवू शकेन हा दर्प माझ्या चालण्या वागण्यात असे. किंबहुना अशा वाटचालीतच एक दिवस माझी आणि शांतारामची गाठ पडली. शांताराम दिसायला देखना, कोवळा होता आणि नुकताच बऱ्यापैकी नट म्हणून मान्यता पाहू लागलेला होता. नाटकातल्या माझ्या कामाची प्रशंसा करण्यासाठी म्हणून तो ग्रीन रूममध्ये आला. तेव्हा मी साडी बदलीत होते. ग्रीन रूममध्ये वेगळी खोली असून सुद्धा मी मुद्दामच दार लावून घेत नसे. तो एक माझा सापळा असे. लालसेने वखवकलेल्या डोळ्यांना खिळवून घेण्याचा तो एक सोप्पा मार्ग होता. नीतिमत्तेचा आवा आणणारे नटसम्राटही त्यावेळेस काहीतरी निमित्ताने माझ्याकडे येत. माझ्या अंगोपांगावर नजर फिरवीत. मला तेव्हा मोरपिसे फिरवल्यासारखं वाटत असे. त्या आधाशी नजरा मला फार सुखवायच्या. पण बाबासाहेबांचाही दरारा मोठा होता. मी त्यांच्या मालकीची वस्तू होते. कंपनीच्या मालकीच्या वस्तूवर नजर खिळवण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. त्या आशाळभूत चेहरे म्हणजे माझी करमणूक होती. एक दिवस आमच्या चालू नाटकातील नायक शांताराम याने मला एकटीला गाठलं. त्या दिवशी बाबासाहेब कुठल्याशा कार्यक्रमासाठी परगावी गेले होते. एखाद्या मौल्यवान अलंकारावर बरेच दिवस लक्ष ठेवून असावं असं तो जणू माझ्यावर लक्ष ठेवून होता. त्याचा सारा संवाद आज आठवला की मला हसू येतं. पुरुष स्त्रीवर का लोभावतो? त्याला जोडीदाराची ओढ असते की केवळ एक मादी हवी असते?
माझ्या अनुभवाचा विचार केला की प्रेम, माया, जिव्हाळा ही सारी नाटकं आहेत असं मला वाटू लागतं. पुरुषाला हवी असते ती फक्त मादी, एक नवा रक्त उसळणारा अनुभव. अर्थात या गोष्टीत काही काळ पुनरुक्ती चालते, आवडते, पण त्याला अंत हा असतोच. कितीही आकर्षक वस्तू असली तरी परिचयाने तिचे रंग उडतातच. मग माणसे एकाच स्त्रीबरोबर वर्षानुवर्षे संसार कशी करू शकतात, एकत्र राहू कशी शकतात? अशा स्त्रियांचे मला आश्चर्य वाटत असे. आज वाटत नाही, कारण आता पुरुषाच्या स्पर्शाने माझं अंग फुलत नाही, पाझरत नाही, रक्ताला उसळी येत नाही. सवयीनं माझं अंग मी आजही पुरुषाच्या स्वाधीन करते. माझा थंडपणा त्याच्या लक्षातही येत नाही, पण मनातून मला माहीत असतं आता हा खेळ राहिलेला नाही. एक खेळणं होण्याची कुवतसुद्धा माझ्यात उरलेली नाही आता. ज्या रूपाचा एकेकाळी मला मोठा अभिमान वाटे, तेच माझं रूप आता मला किळसवाणं वाटतं. आता रूप सांभाळणं ही कष्टसाध्य गोष्ट झाली आहे. एरवी लिपस्टिक, पावडर, डाय, स्पेशल ब्राय या गोष्टी मी कधी वापरल्याच नाहीत. त्यांची गरजही वाटली नाही मला. देवानंच माझं सौंदर्य प्रसाधन करून मला पाठवलं होतं. गुडघ्यापर्यंत पोचणारे माझे लांब सडक केस रात्री एकांतात मी मुद्दाम मोकळे सोडायचे. आलेला पुरुष त्यांच्या कौतुकात शरीरधर्मसुद्धा विसरत असे. माझ्या त्वचेच्या रंगाकडं पाहिलं की विस्मयानं पुरुषोत्तम म्हणविला जाणारा पुरुषसुद्धा आश्चर्यचकित होत असे. विभ्रमानं, अभिनयानं, संभाषणानं मला कोणाला कधी आकर्षित करून घ्यावंच लागलं नाही. अलीबाबाची गुहा पाहिल्यानंतर कासिम जसा खुळा झाला आणि तिळा तिळा दार उघड हा मंत्रही विसरून गेला, तसेच साऱ्या पुरुषांचं होत असे. ते झपाटलेले पुरुष हाच माझ्या करमणुकीचा विषय होता. प्रत्यक्ष संघामध्ये मला रस नव्हता, आता तर नाहीच नाही. धुसमुसळ्या माणसापासून तर मला यातना होत, परंतु मी म्हणणारी माणसे माझ्यासमोर कुत्र्यासारखी लाचार होत. यातच नशा होती मला. आता तो सारा काळ संपलेला आहे. आज मला बनावट रंग वापरावा लागतो, केसांना डाय करावा लागतो, छातीच्या उभारीसाठी खास इम्पोर्टेड ब्राज वापराव्या लागतात. शृंगाराचं अभिनयातून आता पुष्कळ नाटक करावं लागतं. तरुण आणि अनभिज्ञ पुरुषांना त्यातलं काही समजत नाही. माझ्या पूर्वलौकिकावर ते भाळलेले असतात. खरं म्हणजे त्यांची विचारशक्ती जागीच नसते. त्यामुळं खरं आणि खोटं कळण्याच्या पलीकडे ते गेलेले असतात. पण जाणत्या माणसाला माझं हे नाटक समजत असलं पाहिजे. खरं म्हणजे त्यांच्याजवळही तसं काही राहिलेलं नसणार. तेही नाटक करीत असतील. पूर्वायुष्यातील मस्तवाल आयुष्य जगल्याची स्मृती त्यांना जागवायची असते. त्यांना काही नकोच असतं आणि देण्यासारखं काही माझ्याजवळही उरलेलं नसतं. अलीकडे असला संबंध मला फार सुखाचा वाटतो. त्यावेळची ती अल्लड किशोरी आता माझी मी सुद्धा विसरली आहे. ती किशोरीच खरी लक्षात ठेवण्यासारखी होती. आज कोणीतरी तिची आठवण जागी करावी लागते. ती आठवण त्या चतुर प्रौढ पुरुषानं जागी केली की खरोखरच तो काळ मी जगू लागते. माझा रिकामा पोहरा त्यावेळेस अचानक तुडुंब भरतो. सुरकुत्या सुद्धा उलगडून जातात. गळाटलेलं स्नायू पुन्हा घट्ट होतात. एकेकाळी लवलव करणारा चळवळ्या असा देह, अज्ञाताचं रहस्य शोधणारी माझी तेव्हाची भिरभिरती नजर आणि देऊन टाकण्याची आणि शोषून टाकण्याची अनावर उर्मी या साऱ्यांना एकदम जाग येते. मग का कोणास ठाऊक पूर्वपरिचयातील अशी प्रौढ माणसं सुद्धा आता मला भेटेनाशी झालीत. त्यांना केवळ जुन्या आठवणी नको असतात. त्यांनाही विजलेला अग्नी फुलवणारी ठिणगी हवी असते. सांगत होते शांतारामबद्दल आणि कुठेतरी वाहवत गेले. खरं सांगायचं तर हे असं अलीकडे नेहमीच होतं. मनात एक विचार चालू असतो आणि शरीर तिसरंच काहीतरी करीत असतं. शरीरानं साथ नाकारली तरी मनाची भूक शमलेली नाही. सगळे हव्यास जागे आहेत. पुरुषोत्तम शेठ बरोबर कधी नाटकाला गेले
चांगल्या कपड्यातले स्त्री पुरुष पाहिले की पोटात खोल खड्डा पडतो. एखाद्या पार्टीत सर्वांचं लक्ष एखाद्या सुंदर देखण्या स्त्रीकडे जातं. ती मीच असायला हवी असं मला वाटतं. तिच्या तारुण्यापेक्षाही माझं नाटक कित्येकदा सरस वाटतं आणि सगळ्यांचं लक्ष मी वेधून घेते. काळजीपूर्वक केलेल्या साज शृंगाराला आणि मॅचिंगला अनेक लोक भुलतात. त्या चळलेल्या नजरा अजूनही मला जिवंत ठेवत आहेत. एखाद्या मारलेल्या वाघिणीत पेंडा भरून ठेवला तरी तिचे कृत्रिम डोळे पाहून मनात धडकी भरतेच आणि तिचं पट्टेरी कातडं अंगावर थरकाप उठवतं. कधी कधी अजूनही लोकांच्या डोळ्यांतील ती थरथर मला जाणवते. पण वाघिणीजवळ जर झेप नसेल तर वाघीण असण्यात तरी काय फायदा आहे. पार्टीतून परतताना मी खचून जाते, गळून जाते. माझ्याबरोबर आलेल्या पुरुषोत्तम शेठला माझं वागणं अजिबात उलगडत नाही. एक सुंदर प्रेक्षणीय वस्तू आपल्या मालकीची आहे आणि आपल्या भाग्याचा लोक मत्सर करतात यावर ते संतुष्ट असतात. कधी कधी ते मला खाली सोडून घरी जातात तर कधी मुक्कामाला वर येतात आणि मग मद्यपान करतात. पण पुरुषोत्तम शेठ ही माझी गरज आहे, आवड नाही. माझ्या डोळ्यांत झिंग आलेली असेल पण ती मद्याची नाही, आठवणींची आहे. भोगलेल्या क्षणांची, वासनेच्या महापुरांची व जागलेल्या रात्रींची आहे. मात्र शेठच्या डोळ्यांत झिंग असते ती अस्सल दारुड्याची. खरं पाहायला गेलं तर ह्या वयात त्यांना स्त्रीची सुद्धा गरज नाही. पण तेही सवयीचे गुलाम आहेत. ते वरती येतात आणि उघडं नागडं माझं रूप पाहण्यापलीकडे काही करू शकत नाहीत. त्यांच्या विकृत जिज्ञासा पुऱ्या करण्यावाचून मला गत्यंतरच नसतं. प्रोजेक्टरवर ते एखादी ब्ल्यू फिल्म लावतात, मला चेतवण्याचा प्रयत्न करतात व स्वतःही चेतण्याचा यत्न करतात. मला पेटवणे कठीण नसते, पण त्यांच्यात आग कधी पेटतच नाही. पुन्हा मी कुठेतरी वाहवत गेले. भूतकाळ आणि वर्तमान काळ यांची फार गल्लत होते आहे. ज्यांना भविष्य नसतं त्यांचं हे असंच असतं. जुन्या आठवणींशी खेळण्याचा चाळा लागतो आणि मग वर्तमान दरिद्री वाटतो. होय, शांतारामची आठवण झाली म्हणजे मग उजाड झालेली माझी मरुभूमी अजूनही सुजलाम सुफलाम होते. त्या रात्री शांतारामने माझ्याशी वागण्याचं धोरणच बदललं होतं. बाबासाहेब नाहीत हे त्याला माहीत होतं. एरवी तो किंचित तिरसटपणे आढ्यतेने वागे. आमच्या कंपनीतल्या इतर बायकांशी तर तो बोलतही नसे. त्याच्याबरोबर प्रेमाचे सीन वठवताना सुद्धा मी कधी फुलत नसे. त्याच्या डोळ्यात नाटकीय असं निमंत्रण सुद्धा नसे. मी अनेक पुरुष पाहिले, पण शांतारामची सर कुणाला येणं शक्य नाही. एखाद्या आदर्श पुरुषाची तसबीर काढायची असेल तर चित्रकारानं त्याचं मॉडेल वापरायला हरकत नाही. त्याच्या रूपसौंदर्याचा त्याला गर्व होता म्हणून तो इतक्या ताठपणाने वागे, का तो त्याचा स्वभावच होता हे मला तेव्हा कळलं नाही. किंबहुना त्याच्या त्या अलिप्तपणाबद्दल माझ्या मनात तेव्हा कुतूहल निर्माण झालं होतं. बाबासाहेबांच्या सानिध्यात, त्यांच्या राखट पहाऱ्यात हे कुतूहल कधीच पुरं करता आलं नसतं. अनेक लाचार पुरुषांच्या संगतीत वावरल्यामुळे असेल, पण तुच्छतेने वागणारा हा पुरुष मला कुठेतरी जखम करून गेला होता. परंतु त्याची मला काहीच माहिती नव्हती. त्यानं केलेली जखम त्याच्याकडून कुरवाळून घेण्याची माझी इच्छा तशी निद्रिस्तच होती. त्या दिवशी प्रथमच त्याचा आणि माझ्या नाटकातला सीनसुद्धा रंगला. त्याच्या डोळ्यात निराळी चमक होती. स्पर्शात आव्हान होतं आणि स्वरात निमंत्रण होतं. सबंध नाटकाच्या वाटचालीत मला जाणवत होतं की आज काहीतरी घडणार. मीही आपोआप नाटकात रंगत होते. कधी नव्हे ते आज अपेक्षेपेक्षाही नाटक रंगलं. प्रत्येक अंकाच्या मध्यंतरात, कधी चहाच्या निमित्ताने तर कधी अन्य काही निमित्ताने तो माझ्या मेकअप रूममध्ये आणि एक क्षण का होईना माझ्या अर्ध उघड्या शरीराकडे डोळे भरून पाही. तिसरा अंक संपला. काही नित्याचे चाहते आतही येऊन गेले. मेकअप पुसून मी कपडे बदलत होते. नाटक संपल्याबरोबर उभा केलेला सारा कृत्रिम पसारा आवरला जात होता. गाडी तयार होती.
माणसांची वर्दळ कमी झाली असं पाहून शांताराम माझ्याजवळ आला. नक्षीकाम केलेला एक लखनवी झब्बा व पायजमा त्यानं पेहरला होता. केसांची झुलपं उडत होती. ती त्यानं मुद्दाम विस्कटलेली ठेवली होती हे मला जाणवत होतं. तो आल्या आल्या म्हणाला, बाई, आज झकास काम झालं. खरंच? खरं म्हणजे काय विचारता? तुमची मी कधी स्तुती केली आहे का? होय, तेही खरंच. नाहीतरी तुम्ही शब्दांचे कंजूसच आहात. अहो, मी मुळीच कंजूस नाही. पोटासाठी तोंड गप्प ठेवावं लागतं. ते का? बाबासाहेब असली की त्यांच्यासमोर तुमच्याशी बोलण्याची काय हिंमत आहे? का बरं? तुम्हाला काय सांगायचं बाई, बाबासाहेबांना नुसता शक आला तर आमची हकालपट्टी होईल. आज ते नाही तिथं म्हणून तर धाडस केलं. त्याचं हे बोलणं ऐकल्यावर मला हसू आलं. त्याचं म्हणणं तसं खरं होतं, कारण बाबासाहेबांच्या स्वामित्वाबद्दलच्या कल्पनाही तीव्र होत्या. बाबासाहेब कोपिष्ट होते. आपल्या हातातून मी कधी सुटता कामा नये याविषयी ते दक्ष असत. ते जंगली होते, रासवट होते. त्यांची वासनाही अपार होती. मद्यपान केल्यानंतर तर ते अधिक पिसाट होत. प्रसंगी मारहाणसुद्धा करीत. पण त्यांचा आश्रय म्हणजे पहाडाचा आश्रय होता. एकेकाचे श्रेष्ठ नट म्हणून त्यांचा नाटक सिनेमाच्या क्षेत्रात लौकिक होता. त्यांचे मद्यपान, स्त्री, जुगार या साऱ्या गोष्टींच्या दंतकथा लोक चघळून चघळून सांगत असत. मी त्यांच्या गळाला कशी लागले ही आणखी एक वेगळीच कहाणी आहे. त्यांच्या उपस्थितीत दुसऱ्या पुरुषाकडे डोळे वर करून पाहण्याचीही माझी हिंमत नव्हती. त्यांना मी चिकटून राहिले त्याचं एकच कारण, त्यांचा राखट पुरुषीपणा त्या काळात मला मनोमन आवडत होता. माझीही त्यावेळची गरज फार मोठी होती आणि माझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठे असूनसुद्धा बाबासाहेब ती गरज पुरी करू शकत होते. त्यांच्याजवळ नाजूकपणा नव्हता, नाटकी शृंगार नव्हता. सरळ सरळ पाशवी वासनेचे ते प्रतीक होते. कदाचित त्यांच्या या रांगड्या व्यक्तिमत्वालाही मी भुलले असेन, कारण ह्यापूर्वीचं माझं सारं आयुष्य अगदी बाळबोध आणि मिळमिळीत होतं. माझ्या ठाईसुद्धा एक वखवकलेलं जनावर होतं आणि बाबासाहेब तर मूर्तिमंत लांडगा होते. आमचं चांगलं जमलं होतं. कदाचित त्यात बिघाडी आला नसता, पण शांताराम आला आणि सगळं आयुष्यच बदलून गेलं. खरं म्हणजे शांतारामच्या त्या संभाषणाची अखेर काय होणार? अर्ध्या तासानंतर मी त्याला घरी यायला सांगितलं. गाडीतून बरोबर नेणं शक्य नव्हतं, कारण बाबासाहेबांचा ड्रायव्हर म्हणजे त्यांचा इमानी गुलाम होता. मी घरी गेले. जाई वाटच पाहत होती. जाई म्हणजे माझी दासी, मोलकरीण, मैत्रीण. खरं म्हणजे त्यापेक्षाही अधिक काहीतरी होती. गरम जेवण तयार होतं. अंघोळीचं पाणी तापलं होतं. व्हिस्कीचा पेलाही तयार होता. जाईला सगळं सांगणंच भाग होतं, म्हणून मी सांगितलं की आज एक पाहुणे येणार आहेत. ती नुसती हसली. तिच्या हसण्यात सगळं काही होतं. तिला माझं सगळं चरित्र माहीत होतं, म्हणूनच तिला काही धक्का बसला नाही. ती म्हणाली, नेहमीसारखी सगळी तयारी आहे, आणखी काही करायला हवं? मी म्हणाले, नवीन काय असणार? ड्रिंक फक्त बेडरूममध्ये नेऊन ठेव. मग मात्र ती खळखळून हसली. तिच्या अनुभवात आणखी एक भर पडणार होती. माझ्यापेक्षाही येणाऱ्या पाहुण्याची ती जास्त वाट पाहत होती. नंतर काय झालं हे सांगण्यात काही स्वारस्य नाही. व्हायचं तेच झालं. शांताराम लाजण्याचा अभिनय करत होता. का तो लाजला होता हे त्यावेळेस मला कळलं नाही. इतका त्यानं तो अभिनय उत्तम केला. प्रत्येक गोष्ट तो जणू काही माझ्याकडून शिकत होता. एक कोवळा, अनाघ्रात, भाबडा तरुण, त्याच्या आयुष्यातली मी पहिली स्त्री. त्याचं लवलवतं तारुण्य व अद्भुत आनंदाच्या स्पर्शानं उठलेले रोमांच, हे सारं माझ्या लेखी नवीनच घडत होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन.
आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.